सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जगदीश ठाकरेंच्या हत्येच्या निषेधार्थ धुळ्यात आज मोर्चा काढण्यात आलाय। यामध्ये अनेक सामाजिक संघटना ह्या सहभागी झाल्या। धुळे तालुक्यातील मोरगड गावातील जगदीश ठाकरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज धुळ्यातील आदिवासी बांधवांनी आणि इतर सामाजिक संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। जगदीश ठाकरे यांच्या खून प्रकरणी मुख्य सूत्रधार गोविंद शिवाजी पाटील याला अटक करा, सर्व आरोपींना फाशी द्या, तसेच पीडित ठाकरे परिवाराला तत्काळ 50 लाखांची आर्थिक मदत द्या, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। मोर्चात मयत जगदीश ठाकरे यांच्या पत्नी अरुणा ठाकरे यांना यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात यांनी 11,000 रुपयांची मदत देखील यावेळी करण्यात आली आहे। तसेच जगदीश ठाकरे यांची हत्या राजकीय वादातून झाली असून या प्रकरणी मुख्य आरोपी असलेला गोविंद शिवाजी पाटील याला अटक करा अशी मागणी आम्ही करीत आहोत। मात्र पोलीस प्रशासन आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। त्यामुळे येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी आम्ही पालकमंत्री जयकुमार रावल यांना घेराव घालणार असून जगदीश ठाकरे याला न्याय द्यावा अशी मागणी करणार आहोत, अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे। मी आबासाहेब आणि शंकर वाघ या ठिकाणी या निवेदनाद्वारे असं सूचित करीत आहे। या ठिकाणी 29 तारखेला 29/6/2025 रोजी आमच्या जगदीश भावाचा म्हणजे खून झाला आणि ती मिसिंग केस 1 तारखेला नोंदण्यात आली आणि 2 तारखेला चाळीसगाव पोलीस स्टेशन मधून आम्हाला फोन आला की एक अज्ञात व्यक्तीचं डेड बॉडी आहे कन्नड घाटामध्ये, ती कोणाची आहे ती ओळखून घेण्यात यावी बुवा असं म्हणून त्यांनी फोन केला। आम्ही 550 आदिवासी गेलो आणि त्या ठिकाणी पाऊस वरून चालू होता, 3-4 दिवस झाले होते डेड बॉडीला, म्हणून बॉडी ही डिकम्पोज झाली होती, म्हणून बॉडी ओळखली जात नव्हती। परंतु जगदीश भाऊच्या हातावर आदिवासी म्हणून हा जो टॅटू होता मित्रांनी ओळखला, हा आदिवासी जगदीश भाऊच आहे असं ओळखण्यात आलं, म्हणून आम्हाला ती ओळख पटल्यानंतर परंतु या घटनेला 29/6 1 महिना झाला, पोलीस प्रशासन मात्र पूर्णपणे झोपलेले आहे। जो 29 तारखेला मारेकऱ्यांनी जगदीश भावाला मारलं त्या मारेकऱ्यांमधून अशोक मराठे नावाचा मुलगा आहे, त्याने फोन केला गोविंद पाटलाला की त्या 11:30 वाजता तो देखील CDR काढण्यात यावा आणि 2 महिन्यापासून जो बोलणी झालेली आहे हा कटकारस्थान झालेला आहे हे पण काढण्यात यावं। कारण शुभम मराठे जो मानव व्यक्ती आहे तो आज तंबाखूच्या पुडीला मवतात आहे। 29 तारखेच्या 15 दिवस अगोदर त्याच्या खात्यावर 25 ते 26 लाख कुठून आले, हा जो मास्टर माइंड आहे या मास्टर माइंडला शोधण्यात यावं आणि हा मास्टर माइंड गोविंद शिवाजी पाटीलच आहे हे आम्ही सिद्ध करतो, ते पोलिसांनी सिद्ध करावं। जोपर्यंत या गोविंद पाटलाला अटक होत नाही, मोक्का अंतर्गत जन्मठेप होत नाही, येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी आम्ही सर्व दलित आदिवासी बांधव येणाऱ्या 15 ऑगस्टला कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये जे पालकमंत्री येतील त्या पालकमंत्र्यांना आम्ही अडवू आणि आमच्या जगदीश भावाला न्याय मिळवण्यासाठी हा शब्द सांगू। मारेकरी आहेत पण मारेकरी नाहीत, त्यांचा जो मास्टर माइंड आहे त्याला शोधून त्याला अटक करण्यात यावं मोक्का अंतर्गत आणि त्यांना जन्मठेप व्हावी, मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, या ठिकाणी एवढीच विनंती करतो। जय भीम, जय आदिवासी। मी अरुणा जगदीश ठाकरे यांची पत्नी। माझ्या नवऱ्याचा मारेकरी त्याला अटक झालीच पाहिजे। गोविंद शिवाजी पाटील मेन सूत्रधार तोच आहे। मी एकच विनंती करते की त्याला अटक झालीच पाहिजे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।